स्वातंत्र्य विधेयकावर चर्चा होणार आहे। शुक्रवारी हे विधेयक मांडल्यानंतर यावर आज विस्तृतपणे चर्चा होईल। या विधेयकावरून विरोधक सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्याची शक्यता आहे। मुस्लिम धर्मासाठीच हे विधेयक आणल्याची टीका अबू आझमींनी केली होती। हे विधेयक सभागृहात पास करण्याऐवजी संयुक्त समितीकडे पाठवण्यात यावं अशी विरोधक मागणी करणार आहेत आणि त्यामुळे चर्चेदरम्यान विरोधकांचे आरोप आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षाची भूमिका पाहणं महत्त्वाचं असेल। तर हे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 नेमकं आहे तरी काय, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। जबरदस्ती किंवा आमिष दाखवून केलं जाणारं धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आणण्यात येतोय। बेकायदा धर्मांतराच्या गुन्ह्यासाठी 3 ते 7 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा असेल। या विधेयकानुसार अल्पवयीन एससी एसटींचे बेकायदा धर्मांतर केल्यास 4 ते 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे। एकाच वेळी 2 किंवा अधिक व्यक्तींचं धर्मांतर केल्यास 10 वर्षांची कोठडी होऊ शकते। धर्मांतर करण्यासाठी 60 दिवस आधी पूर्वकल्पना देणं बंधनकारक असेल। धर्मांतर करणारी व्यक्ती, धर्मगुरू, संस्था यांनाही 60 दिवस आधीच नोटीसीचं बंधन असेल। धर्मांतरित व्यक्तीचे पालक, भाऊ किंवा बहीण किंवा रक्त नात्याची व्यक्तींना धर्मांतर विरुद्ध तक्रारीस मुभा असेल। केवळ धर्मांतराच्या उद्देशानं केलेला विवाह शून्यवत ठरेल। धर्मांतरानंतर जन्मलेल्या बालकास आई-वडिलांच्या मालमत्तेत वारसा हक्क मिळेल। तर बेकायदा धर्मांतरात जन्मलेल्या बाळाला आईचा धर्म लागू राहील।